शांती चौक पाण्याची टाकी ते जोडबसवणा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुकून चहाच्या दुकानासाठी सुकून चहाचा सर्वेसर्वा व रील स्टार प्रतीक शिंदे यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला होता. रविवारी उद्घाटन झाल्यानंतर जेलरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई सुरू केली. याबाबत हकीकत अशी की शांती चौक ते जोडबसवणा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवशंकर बनशेट्टी यांनी सुकून चहाचा 77वा दुकानाची फ्रँचायझी घेतली आहे. या त्यांच्या दुकान उद्घाटनासाठी त्यांनी सुकून चहाचा प्रमुख तथा रील स्टार प्रतीक शिंदे यांच्यासह अन्य कलाकारांनाही बोलवलं होतं. रविवारी सायंकाळी आयोजित या कार्यक्रमासाठी शिवशंकर बनशेट्टी यांनी रस्त्यावरच विनापरवाना मंडप साऊंड सिस्टीम लावली. तसेच याबाबत जेलरोड पोलीस ठाणे किंवा शहर वाहतूक शाखेचे कोणतीही परवानगी न घेता कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमासाठी रील स्टार प्रतीक शिंदे येणार याची माहिती असतानाही त्यांनी परवानगी न घेतल्याने या मार्गावर सायंकाळपासूनच युवकांची प्रचंड गर्दी झाली होती. गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याने वाहतूक कोंडी आणि वाहतूक विस्कळीत झाल्याने नागरिकांनी पोलिसांना कळवले. या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांनी प्रथम रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यक्रम होईपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. कार्यक्रम संपल्यानंतर चहा दुकानाचे चालक आणि रील स्टार प्रतीक शिंदे यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाण्यात आणले गेले. याची माहिती कळताच जेलरोड पोलीस ठाणे परिसरात प्रचंड गर्दी झाली. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान प्रतीक शिंदे यांनी रस्त्यावर बेकायदेशीरपणे नागरिकांना हातवारे करत गर्दीला प्रोत्साहन केले. त्यांनी युवक हातवारे करत पाठीवर थाप मारत युवकांना प्रोत्साहित करत होते. यामुळे युवक मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण केला गेला. प्रतीक शिंदे यांचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॉलोवर आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळाली. दरम्यान याबाबत पोलीस यांच्यावर नेमकं काय कारवाई करतात हे पाहावं लागणार आहे.